तर मंडळी पाय झाले वडे असे कुरकुरीत झाले त्या मस्त पैकी टेस्ट असे झालेले. तर तुम्ही म्हणतात ना आई आज हे कर आई आज ते कर, तर चला म्हणलं आता 4 दिवस सुट्ट्याला नातोंड आले तर म्हणाले हे कर ते कर, तर म्हणलं चला मग आज त्यांच्यासाठी आज मस्तपैकी मी असा चटपटीत असा नाश्त्याला पदार्थ बनवणार. आता सकाळ सकाळचा टाईम आहे, तर म्हणलं चला आता काय बनावं. त्या पोहे मस्त मी 2-3 पाण्यानं पोहे चांगले स्वच्छ धुतलेले आणि ह्या असं पाणी ठेवलेले आहेत भरपूर. तर आता हे काय करायचे 5 मिनिट असेच पोहे भिजत ठेवायचे आणि तोपर्यंत मी बाकीचे काय लागते तयारी करू. चला तोपर्यंत 5 मिनिटं झाकून ठेवतो. इकडं पहा मी काय करणार आहे, पोह्याचं आणि तांदळाच्या पिठाचे मस्त वडे बनवणार आहे पोरांना सकाळ सकाळ नाश्त्याला. तर त्यासाठी मी इकडं बघा कांद्याची पात असते ना, ती थोडीशी पात घेतली बारीक कट करून, इथे एक शिमला मिरची घेतलेली बारीक कट करून, इथे एक चांगली मोठी काकडी घेतलेली, एक टोमॅटो कट करून घेतलेले, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आणि पालक पण बारीक करून घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर. तर म्हणजे जितक्या भाज्या तुमच्याकडे असतील गाजर बीट हे ते तुम्ही सगळे फळं भाज्या ह्याच्यात कट करून टाकू शकता, जे आवश्यक आहे ते जे तुमच्याकडे आहे ते. तर माझ्याकडे जे होतं ते मी याच्यात सगळ्या भाज्या कट करून टाकलेले घेतलेले आहेत. आणि इकडं त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कसुरी मेथीचा वापर करणार आहे, थोडंसं अख्खे जिरे, थोडासा अख्खा ओवा आणि तीळ आणि धना पावडर आणि गरम मसाला. इकडं पण आम्ही थोडंसं हिंग घेतलेलं आहे, कारण हिंगानं काय होते आपलं असं काही थोडंसं पोट गच्च हे होत नाही, पचन होतं व्यवस्थित छान, मग त्यासाठी मी हिंग वापरते. हिंग घेतलेले, इथं चिली फ्लेक्स मी घरी तयार केलेली भरपूर घेतलेली आणि इथं बडीशोपची भरड करून ठेवली पावडर ती घेतलेली आणि इकडं गरम मसाला घेतला थोडासा आणि इकडं ओव्याची पावडर अशी भरड केली ती घेतलेली आणि मी अख्खा पण वापरणार आहे आणि भरड पण घातलेलं आहे. आणि इकडं बा घरचं लाल तिखट घेतलं तयार केलेलं आणि हळद घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इकडं पोहे थोडेसे असे चुरून घ्यायचे. तर आपण जे घरी नाश्त्याला वापरतात ना घरी पोहे, तेच पोहे आहेत पा या मस्तपैकी भिजलेले आहेत पा. थोडंसं पाणी ठेवलं त्या मस्त भिजलेले आहेत चांगले, असे थोडेसे चुरून घ्यायचे. तर पोहे घेतले आणि पोहे मी मोजून मापून घेतले नाही काय नाही, याच्यानुसार घेतलेले. तर कमी जास्त झालं तरी पण तुम्ही पीठ वाढवू शकता किंवा भाज्या वाढवू शकता. तर जर मी लागलं पाणी थोडंसं पाणी पण घालू शकता. याच्यात मी आपण घरी तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे. तर तांदळाचं पीठ मी थोडंसं अंदाजाने घेणार आहे. तांदळाच्या पिठानं कसे होतात वडे असे क्रिस्पी कुरकुरीत होतात, म्हणून मी तांदळाचं पीठ ह्यात वापरते. तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं वापरलं तरी चालते. 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, लागलं तर नंतर पुन्हा घेईन. मी गव्हाचं वापरू शकता, याच्यात मैदा वापरू शकतात ना, मैदा वापरला नाही गव्हाच्यानं कसे मऊ होतात, म्हणून तांदळाच्या पिठाचा मी वापर केलेले. तर आता याच्यात काय करतात आपण जे भाज्या हे सगळ्या कट केलेल्या आहेत ना, एक काकडी, शिमला मिरची, कांद्याची पात, जे आपल्याकडे आहे त्या भाज्या टाकायच्या, असं काही नाही की हेच टाकायचं ते टाका. हे पूर्ण जितकं घेतले ना तेवढं आणि कोथिंबीर पण बारीक कट करून यात घालणार आहे. यात असा चोळून थोडासा ओवा घालणार आहे, जिरं पण असं चोळून घालणार आहे. जिरं ओवा अख्खी टाकली ना तर आता हे जी भरड केली ती पण घालणार आहे मी. ही जिऱ्याची भरड, ही ओव्याची भरड, बडीशोप घातली ना. आता थोडंसं तिखट बेतानं घालायचं, त्यात थोडीशी हळद आणि हे 2 चमचे मी भाजले तीळ आहेत हे पण घालणार आहे. थोडंसं हिंग, कसुरी मेथी, ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं, ह्यात कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर पायाला पाणी टाकायची गरज नाही पडली आणि जर लागलं पाणी तर पाणी पण टाकलं तरी चालते, पण याला पाणी टाकायची गरज नाही पडली कारण तांदळाचं पीठ पोहे व्यवस्थित झाली. चला आता गोळा तयार करूया. पाणी नाही लागलं बरोबर झालं, कारण मला अंदाजानं करायची सवय ना, असं प्रमाण मोजून असं मी कधी अंदाजाने घेते पण बरोबर होतं. ह्या बिलकुल पाणी नाही लागलं आणि लागलं तरी पाणी घ्यायचं थोडंफार, पण ह्या लागलं नाही, एकदम मस्त झालं बरोबर. मस्त वड्याचा गोळा असा तयार झाला. पण याच्यात हे विसरलं, तर ह्या लसण आणि अद्रक मी बारीक कुटली होती ना, ह्याच्यात मिक्स करायचे खमंग वडे लागतात, पण हे राहून गेलं. आता ह्याच्यात मी डबल नंतर मिक्स करणार आहे. हां झालं ना बाई, आता हे डबल कुटाणा झाला, लसण अद्रक विसरलं होतं
हे पाच पुन्हा डबल झालं आई, मस्त तू पैकी. हे काय करायलीस म्हणजे डिशचं नाव काय? हे का तर याच्यापासून म्हणलं मी चला आता वरी काय बनव, आता लेकरं मागायला रोज बी चटपटीत काय बनव. माझ्या डोक्यात आयडिया आली तर चला म्हणलं आपण याच्यापासून पोहे आणि तांदळाच्या पिठापासून मस्त वडे बनवू म्हणलं. आणि जितक्या आपल्याकडे फ्रीजमध्ये तयार आहेत भाज्या तेवढं थोडं थोडं टाकू अशी आयडिया आली म्हणून मी पोहे आणि तांदळाची वडे. काहीतरी रेसिपी. हा नंतर रेसिपी म्हणलं चला लेकरला खायला पण मजा वाटते कुरकुरीत मस्त. तर हे पोह्याचे वडे. चला आता आपल्याला चूल पेटवायची, आपल्या चुलीवर मस्त तळायचे. आज पण चुलीवरच हा चुलीवरच मस्त, चुलीवरच छान लागतं चुलीवरच. चला 5 मिनिट झाकून ठेवून चूल पेटू. आई तू असा शेप देणार आहेस या वड्यांना? हा इथे तेल ठेवले, मेदू वड्यासारखं? हा तेल तापा ठेवले. तेल तापेपर्यंत मी हे असे करून ठेवले. ठीक. ओके आता असं गोल असं करायचं. हे झालं ना गोल तर असं छिद्र म्हणजे पडायचं मेदू वड्यासारखं आपला शेप मेदू. द्यायचा. आणि असं छिद्र न करता असं तळलं तरी चालतं. पैकी करून ठेवलेत ना 4-4, 5-5 असे सोडायचे. थांब ना बघितलं तळले ना मस्त छान पैकी झाले का? हा हे छान झाले हे तळले ना मस्त. तोंडाला पाणी सुटलं. बापरे अगदी तळलं आता मस्त नितळा ठेवलं ना. हा हे बिलकुल पाणी नाही काय तेल धरलं नाही याला बिलकुल. बघा काय वाटतं कसं आवडायला क्रिस्पी मस्त. चला असं दुसरं उठतो. आता हे दुसरा घालणार. ते दुसरं घालणं तळत आलं रे. ते घालणं तयार झालं. सगळे मस्त crispy काय का बघ ना बिलकुल तेल लागले का काय तरी बघ. चाला जरा शेवटचा गाणं मस्त किती कुरकुरी झालेत का नाही मस्त. पुरं जामच झालंय. झाले तळायचे भरपूर झाले टोपलेट भाजी. छान झाली पोळ्याची वडे. एक मिनिट. एकदम मस्त झालं. चटणी पण छान झाली. तर मंडळी एकदम भारी झाले असे पोह्याचे वडे. तुम्ही पण करून बघा आणि आवडल्यास जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.